दोन्ही हात एकमेकांवर चोळून वैश्विक शक्तीचा बॉल आपण तयार केलेला आहे. आज्ञाचक्रामधनं गणपती बाप्पांना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांचे आशीर्वादाचे हात बघण्याचा प्रयत्न करा. कल्पना करायची आहे लंबरूपी ऊर्जा आपल्या घरातल्या प्रत्येकाला मिळत आहे. लाल रंगामधली ऊर्जा जी पृथ्वी तत्वाच्या स्वरूपात आहे. प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. प्रत्येकाचे निर्णय सक्षम झालेले आहेत. प्रत्येकाचा रक्तधातू व्यवस्थित काम करत आहे. याची बॉलला लाल प्रकाशामध्ये बघायचंय. लाल प्रकाश याची बॉलवर कल्पनेमधून ओम बघा, लम बघा, चोकुरे बघा, संतुलनचं चिन्ह बघा. पूर्ण संतुलन, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये संतुलन. सगळ्यांचे पृथ्वी तत्व एकदम सक्षम झालेले आहे. याची बॉलमध्ये अभी आपण सुरुवातीला बघत आहोत. ईश्वरी तत्व असलेले आपले आई बाबा, त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. ज्यांच्यामुळे आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे. प्रत्येक क्षणाला आईवडिलांचे खूप खूप आभार. आईवडिलांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत. त्यांच्याबद्दलची कृतज्ञतेची भावना आपली दृढ झालेली आहे. सूक्ष्म स्वरूपामध्ये आईवडिलांचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहेत. आता ह्याची बॉलमध्ये बघायचे आपल्या जोडीदाराला. आपल्या जोडीदाराचे खूप आभार मानायचे. आपल्या जोडीदारामुळे हे आयुष्य आपले उत्तमरित्या सुरू आहे. आपण एकमेकांसाठी एक सुंदर आशीर्वाद आहोत. खूप आभार मानायचे या सुंदर नात्याचे. आता ह्याची बॉलमध्ये तुम्ही बघायचंय आपल्या मुलांना. आपल्या मुलांमध्ये असलेले ईश्वरी तत्व, त्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे. आपली मुलं म्हणजे आयुष्यामधील अतिशय सुंदर भेट. या मुलांचे खूप आभार मानायचे. आपल्या मुलांमध्ये असलेले देवत्व, चांगुलपणा, त्याचे खूप आभार. आपल्याद्वारे या शक्तीचे आशीर्वाद आपल्या मुलांना मिळत आहे. सुरक्षा कवचमध्ये आपली मुलं, आपलीच घरातली लोक सगळी सुरक्षित आहेत.
जणू बाप्पांचा आशीर्वाद भरभरून आपल्या मुलांना मिळत आहे. आता ह्याची बॉलमध्ये आपल्या बहीण भावंडांना बघा. रक्ताचे सुंदर नाते. खूप आभार मानायचे. लमरूपी ऊर्जा आपल्या बहीण भावांना मिळतेय. खूप आभार या पवित्र नात्याचे प्रत्येक क्षणाला. आता आपल्या इतर नातेवाईकांना बघा. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत जी अनाथ आहेत. भगवंतांचे खूप आभार मानायचे, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला भरपूर नातेवाईक आहेत. प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार. आपल्याद्वारे सगळ्यांना रेकी मिळत आहे. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. आता या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या सुंदर वास्तूला. आपली सुंदर वास्तू आपल्यासारखी सुंदर वास्तू कदाचित कोणाला मिळाली नसेल. सुंदर वास्तूचे खूप आभार मानायचे. या वास्तूद्वारे आपली भरभराट होत आहे. वास्तू देवतेचे खूप आभार मानायचे. आपल्या वास्तूमध्ये खेळीमेळीचे वातावरण आहे. प्रत्येक क्षण महत्त्वाचा, प्रत्येक दिवस महत्त्वाचा. प्रत्येक क्षणाला या वास्तूचे खूप खूप आभार. सगळ्या दैवी शक्तींचे आशीर्वाद आपल्या या शुभ वास्तूला मिळत आहे. भरभरून अन्नदान आपल्या या वास्तूद्वारे होत आहे. खूप आभार मानायचे या शुभ वास्तूचे प्रत्येक क्षणाला. ओम त्रिशूल स्वस्तिक या सुरक्षा कवचमध्ये आपली वास्तू एकदम सुरक्षित आहे. सावकाश दोन्ही हात याची बॉलला पूर्ण कव्हर करायचे. लमरूपी या शक्तीमध्ये नमस्कार करायचा आहे. श्वास घ्या. श्वासाला रोखून एकदा लमचं उच्चारण करा.
लं लम रूपी ऊर्जेद्वारे प्रत्येकजण सुरक्षित आहे, सुखी आहे, समाधानी आहे, या देहामध्ये तृप्त आहे. पृथ्वी ग्रहाचे सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये सगळ्यांना बघा, नकारात्मक ऊर्जांपासून प्रत्येकजण लांब आहे. कव्हर करायचंय परत वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखीच्या प्रकाशात सगळ्यांना बघा, परत कव्हर करा आणि नमस्कार करा. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचंय. ओम काढा, लम बीजाक्षर काढा, चोकुरे काढा. रेखेच्या पारंपरिक चिन्हांमध्ये प्रत्येकजण सुरक्षित आहे. प्रत्येकजण आपले इच्छित ध्येय प्राप्त करत आहे. प्रत्येकाला या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळत आहे. खूप आभार मानायचे श्री गणेशांचे प्रत्येक क्षणाला. या चीबॉलला आपण प्रोग्रामिंग केलेलं आहे पूर्ण पौष महिन्याकरता. कल्पनेमधून चीबॉलवर तुम्ही ओम काढा, लम काढा, चोकुरे काढा. सूर्यतत्वाचे, अग्नितत्वाचे आशीर्वाद आपल्याद्वारे सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचे कल्याण होत आहे. सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. लम रूपी लाल रंगातली ऊर्जा दररोज प्रत्येकाला मिळत आहे आणि प्रत्येकाचे कल्याण होत आहे. ब्रह्मांडीय वैश्विक शक्ती, तिचे आशीर्वाद या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे. सगळ्यांचे कल्याण होत आहे. सगळ्यांमध्ये आपुलकीची भावना जागृत झालेली आहे. सगळ्यांबद्दल प्रेम, त्याद्वारे या ब्रह्मांडीय ऊर्जेचे आपल्याला आशीर्वाद मिळतात. सावकाशाची बॉलला ठेवायचे ब्रह्मांडात. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे, ब्रह्ममुहूर्ताचे. गणपती बाप्पांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचे कल्याण होत आहे.